राजेंद्र माळवे, मुक्काम पोस्ट सांगवी भुसा, तालुका कोपरगाव. या कोपरगाव तालुक्यामध्ये आपला हा कोपरगाव धामुरी रोड जो आहे, ह्या रोडवरती गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही बघतो की ही वासरं बेवारसपणे टाकून दिली जात आहे. तर मी काल बघितलं इथं आपलं धामुरी कोपरगाव रोड गोदावरी मार्केटच्या शेजारी, गोदावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी तिथं हे दोन वासरं कोणीतरी आणून टाकून दिलेले आहेत. तर या वासरांना चारा नाही का पाणी नाही काय नाही, आणि याच्यामुळे काय होतंय, या अशा वासरं सोडल्यामुळे इकडे बिबट्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. इथूनच 1-1.5 किलोमीटर वरती बनकर वस्ती शाळा आहे, तर त्या शाळेच्या परिसरामध्ये पण अशाच प्रकारचे वासरं टाकून देतात. गाय जडली, वासरू कोणी घालून आणून तिथं टाकून द्यायचं. त्याच्यामुळे मोकाट कुत्री, बिबट्या याचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे. इथं मुक्तपणे बिबट्याचा वावर आहे म्हणून साठी. आणि दुसरी गोष्ट, मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी इतका त्रास होतो की अक्षरशः मुलांना उलट्या होतात. ते वास आणि घाण वास. लोकांना, मी सर्व नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारे एक कृत्य करू नका. आणि आपल्या कोपरगाव तालुका गोरक्षक दलाला पण विनंती आहे, प्रशासनाला आपले कोणी अधिकारी असतील त्यांना पण विनंती आहे, तुम्ही पण याच्यामध्ये थोडस काहीतरी लक्ष घाला. या मुलांना होणारा त्रास, मोकाट कुत्रे, बिबट्याचा वावर, त्याच्यामुळे मुलांना शाळेत जाणं येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. तर माझी एवढीच विनंती आहे. आता इथं हे दोन वासरं हे बघा, हे अशा प्रकारे इथं आणून सोडून दिलेली आहे. बघा, बेवारच सोडून दिलेली आहे. बघा, अशा प्रकारे इथं ही बेवारसपणे सोडून दिलेली आहे. आणि सांगवी फाट्यावरती पण तिथं पण दोन असे वासरं बेवारसपणे सोडून देण्यात आलेले आहे. तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, एवढीच माझी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.